नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरगाव मधील मुशरतपूर मध्ये उघड्या कूपनलिकेमध्ये पडलेल्या 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू। शिक्रापूर येथील बालाजी इमुदे या कीर्तनकार कामगाराच्या खुनातील आरोपी 48 तासामध्ये शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात। दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेडच्या तासगाव मध्ये एल्गार। आणि शिरूर मधील निमगाव म्हाळुंगी मध्ये घडली बलात्काराची घटना, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। स्वर्गातून उमलले एक सुंदर फूल उमललं आमच्या वेलीवर। क्षणात सारं काही बदललं, आनंदमय वातावरण झालं आणि सहजच बहरत गेलं सारं। त्याच्या आवाजाचं कौतुकच न्यारं। आता नामकरण होत आहे या फुलाचं, म्हणूनच साजरा करायचाय तो क्षण अपर्णाताईंच्या वाणीने आणि तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादाने। शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा येथे एक आनंदाचा क्षण शेटे कुटुंबियांच्या जीवनात येतोय। तो म्हणजे सौ रत्ना व श्री प्रवीण सुरेश शेटे यांच्या मुलीचा नामकरण सोहळा। तसेच या सोहळ्यानिमित्त समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नांदावी, संसारातील हेवे दावे विसरून सुखाचा जीवन मार्ग दाखविणाऱ्या रणरागिणी अनेक विधवा अनाथ संसारिक मुला मुलींची आई ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं व्याख्यान। विषय आहे आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो। तरी या नामकरण सोहळ्यास आणि अपर्णाताईंच्या व्याख्यानास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। निमंत्रक श्री सुरेश दगडू शेटे, प्रगतशील शेतकरी। स्थळ आहे श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कोपरगाव तालुक्यातील मुशरतपूर शिवारातील देवकर वस्तीवर असणाऱ्या उघड्या कूपनलिकेमध्ये पडलेल्या साई बारहाते या 7 वर्षाच्या चिमुकल्याच्या 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतरही दुर्दैवी मृत्यू झालाय। उघड्या बोरमध्ये लहान मुलं पडण्याच्या अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्यात, त्यामुळे संबंधित बोर मालकांवरती कडक कारवाई करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत। कोपरगाव तालुक्यातील मुशरतपूर शिवारातील देवकर वस्तीवरील उघड्या कूपनलिकेमध्ये पडलेल्या साई प्रमोद बारहाते या 7 वर्षाच्या मुलाचा सतत 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतरही दुर्दैवी मृत्यू झालाय। मुशरतपूर शिवारातील देवकर वस्तीवर सोमवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास आजी आजोबांसोबत साई हा शेतामध्ये शेळ्या चरण्यासाठी गेला होता। त्यावेळी तो अचानक एका उघड्या बोरमध्ये पडला। साई कूपनलिकेमध्ये 15 ते 20 फुटांवर अडकल्याचं कळल्यानंतर तातडीनं कोपरगाव येथून रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनचे सिलेंडर बोलवण्यात आलं होतं। मात्र ऑक्सिजनची नळी ही खूपच लहान असल्यामुळं पुरेसा ऑक्सिजन त्याला मिळाला नव्हता। त्याचवेळी कूपनलिकेला समांतर असे जेसीबीच्या साह्यानं खड्डे खणून साईला काढण्याचे प्रयत्न सुरू होते। सकाळी 11:15 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत सुमारे 7 तासांचा कालावधी साईला काढण्यासाठी लागलाय। त्याला काढण्याच्या वेळी रेस्क्यू टीमही त्या ठिकाणी आली होती। साईला बोरमधनं काढून शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याला मयत घोषित करण्यात आलाय। राज्यामध्ये तसेच देशामध्ये उघड्या बोरमध्ये लहान मुलं पडण्याच्या अनेक घटना घडल्यात। संबंधित शेतमालकानं निकामी बोर बुजवून टाकावेत आणि त्यासाठी शासन पातळीवरती प्रयत्न होणं आता खूप गरजेचं आहे। अन्यथा साईसारखी अनेक निष्पाप बालकं बळी जात राहतील।
सकाळी 10:30-11 वाजता एक साई बाराते म्हणून 7 वर्षाचा मुलगा कोपनलिकेत पडल्याचा आम्हाला फोन आल्यानंतर आमची हॉस्पिटलची टीम तिथं पोहोचली आणि पोचल्याक्षणी कोपनलिकेमध्ये आम्ही ऑक्सिजनचे ट्यूब पास करून त्याला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. जवळपास दिवसभरात 4 ते 5 सिलेंडर आपण ऑक्सिजन दिले. शेवटपर्यंत आम्ही त्याचं वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 5:45-6च्या दरम्यान आम्ही साईट जे खड्डे होते त्यांना जाऊन त्याला मी तपासलं, पण त्या खड्ड्यामध्ये जवळपास तो मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला आम्ही इंजेक्शन वगैरे दिले आणि वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही वाचवू शकला नाही. आता संध्याकाळी त्याला ग्रामीण रुग्णालयात आणलं आहे. पोलीस मेन इम्पॉर्टंट पंचनामा होऊन आणि रिसर त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे केलं जाईल. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. राहुरी नगर परिषदेमधील सफाई कामगार भारत सरोदे यास मोबाईल चोरी प्रकरणामध्ये अशोक मंडलिक यांच्या फिर्यादीवरनं 16 मे रोजी अटक करण्यात आली आहे. एका लग्न समारंभामधनं हा मोबाईल सरोदे यानं चोरला होता. राहुरी नगर परिषदेमधील सफाई कामगार भारत सरोदे यास मोबाईल चोरी प्रकरणामध्ये राहुरी पोलिसांनी 16 मे रोजी सकाळी पकडून गजाआड केलाय. राहुरी नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या भारत रोहिदास सरोदे याने 15 मे रोजी दुपारी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर येथे एका लग्न समारंभामध्ये अशोक भाऊसाहेब मंडलिक यांचा लिऑन कंपनीचा 6,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. काही नागरिकांनी सरोदे यास मोबाईल चोरताना प्रत्यक्ष पाहिलं होतं. अशोक मंडलिक यांनी सदर मोबाईलबाबत भारत सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्यानं उडवाउडीची उत्तरे दिली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अशोक मंडलिक यांच्या फिर्यादीवरनं चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय पटारे हे करीत आहेत. राहुरी तालुक्यासह शहरामध्ये मोबाईल चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. या प्रकारानं नागरिक त्रस्त झालेत. शहराचा विचार केला तर एका दिवसामध्ये 5 ते 10 मोबाईल चोरी जात आहेत. शहरातील नवी पेठ, बसस्थानक परिसर या भागामध्ये मोबाईल चोर कायमच संशयास्पद फिरताना दिसत आहेत. गुरुवारी आठवडे बाजार असल्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन अनेकांचे मोबाईल चोरीला जात आहेत. धूम साईडच्या चोरीचे घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दरम्यान या दिवशी पोलिसांचे भरारी पथक तयार करून शहरामध्ये नेमण्यात यावं अशी मागणी नागरिकांमधनं करण्यात येते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित पुणे निरीक्षण गृहामध्ये अनाथ मुलांवरती अत्याचार करणाऱ्यांवरती लवकरात लवकर कठोर कारवाई करावी यासाठी हे प्रकरण जलद गतीनं न्यायालयामार्फत चालवावे आणि या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी विलास पंधारे या तक्रारकर्त्यानं केली आहे. पुणे निरीक्षण गृह येथे अनाथ मुलांना अश्लील चित्रफिती दाखवणे, त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकाराबाबत विलास पंधारे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठान संचालित अनाथ आणि निराधार मुलांचे संगोपन केंद्र बालगृह या संस्थेमध्ये असणाऱ्या मुलांपैकी 14 अल्पवयीन मुलांना शिवाजीनगर येथील निरीक्षण गृहामधनं 2015 साली हस्तांतरित करण्यात आलं. दरम्यान ही मुलं विक्षिप्त वागत असल्याचं पंधारे यांच्या लक्षात आल्यानं याबाबत त्यांनी मुलांना विचारणा केली असता शिवाजीनगर येथील निरीक्षण गृहातील संबंधित शिक्षक आणि कर्मचारी या मुलांना संडास साफ करणे, गटार साफ करणे, एकत्र आंघोळ करणे अशी वेगवेगळी कामे जबरदस्तीनं करायला लावत होती. याबाबत मुलांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलेली माहिती ही थक्क करणारी होती. दरम्यान घोडेगाव येथील बाल आश्रमामध्ये एका अपंग अनाथ मुलाची शारीरिक स्थिती नाजूक असून देखील त्याला वैद्यकीय सुविधांची गरज असताना त्याला पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घोडेगाव सारख्या दुर्गम ठिकाणी ठेवण्यात आलंय. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दरम्यान या अनाथ मुलांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी विलास पंधारे या तक्रारकर्त्याने केली आहे. पंधारे हे झालेल्या प्रकरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जे प्रकरण झालेले हे तसं पाहिलं तर मानवतेला काळीमा फासणारे अतिशय घृणास्पद कृत्य आहे. कारण हे जे पुणे शिवाजीनगर गृहामध्ये ही जी माझ्याकडे आलेली 14 मुले त्यापैकी 13 मुलं पीडित आहेत.
ही मुलं ज्यावेळेस त्यांचं समुपदेशन वगैरे केलं, मी त्यांना विश्वासात घेतलं, तर माझ्या ही मुलं आल्यानंतर 4-6 महिने लक्षात आलं का ही मुलं म्हणजे यांच्यावर जे काही वाईट संस्कार झाले ते त्याला काहीतरी विशिष्ट कारण असेल. मुलांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली का या जवळजवळ सगळ्या इथल्या नाही तर ह्या मुलांना नाहीतर तिथल्या सुद्धा मुलांना सर्वच मुलांना त्या ठिकाणी ई-लर्निंगच्या पडद्यावर फिल्मची फिल्म दाखवायची. फिल्म पाहिल्यानंतर मोठ्या मुलांना तर त्या प्रकारचं कृत्य बारकाल्या मुलांच्या शेजारी झोपून वगैरे असे करायला लावायचे. त्या ठिकाणचे कर्मचारी गोवा गुटखा तंबाखू वगैरे खायचे, शिवाय खायचे तर खायचे पण तंबाखू गोवा गुटखा हे तिथले ह्या मुलांना सांगायचे आणायला. मुलांना सांगताना आपली फिल्मचे कॅसेट सुद्धा मुलांना आणायला सांगायचे. कर्मचारी गोवा गुटखा आणला खाली फरशीवर थुकले तर ते सुद्धा हे पुसायला सांगायचे. बरं याच्यामध्ये सुद्धा यांच्या या निराधारण अनाथामध्ये सुद्धा या कर्मचाऱ्यांनी भेदभाव असा केला का ते ठिकाणची जी मुलं आहेत ती काही एक पालकवाली मुलं आहेत आणि काही मुलं अशी का त्यांना पालकच नाहीत, ती पूर्णपणे अनाथ मुले आहेत. म्हणजे थोडक्यात एक पालकवाल्या मुलांच्या बाबतीत त्यांना जरा थोडा त्रास कमी व्हायचा, कारण एक पालकवाले मुलं त्यांच्या नातेवाईकांना कोणी सांगेल या भीतीने एक पालकवाल्या लोकांना पोरांना हे काय करायचे जीव लावायचे. परंतु ज्यांना अनाथ मुलं आहेत का ज्यांना अनाथ आई वडील कोणी नाही, कोणी विचारणार नाही, ह्या मुलांचे त्या शेतीतल्या त्या निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी एवढे हाल केले का त्यांची म्हणजे त्यांना फिल्म पाहणं किंवा त्यांच्याकडून अशी चपात्या लाटून घेणं, त्यांच्याकडून गटारी साफ करून घेणं, हे अशी कामं तर केलीच केली. परंतु दुःखाची गोष्ट अशी की जे शासनाने जे काही ह्या अनाथ मुलांसाठी जे काही उद्दत्त धोरणाने जे काही कामकाज चालू केले, काही ई-लर्निंगसाठी पडदे केले का ज्या ठिकाणी मुलं शिकली पाहिजे, आज पुणेसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी संस्काराचा आणि शिक्षणाचा जो आज पुणे शहर म्हटलं का वारसा आहे, त्या ठिकाणी आज आपण पाहतोय महात्मा फुले झालं, टिळक साहेब झालं, आज ज्या लोकांनी जे थोर मोठे सगळे झाले ते सगळे पुण्यातलेच झाले आणि असे संस्कारित शिक्षणाचा वसा घेतलेल्या पुण्यामध्ये असा प्रकार होणे अतिशय गैर. आणि दुसरं एक असं का ह्या मुलांमध्ये ही कामं करीत असताना यांना मालिश लावून म्हणजे हातपाय दाबायला लावणे असे प्रकार करून हे मुलांकडून सातत्याने करून घ्यायचे. म्हणजे थोडक्यात ज्यांना पालक असायचे त्यांना थोडा त्रास द्यायचे, परंतु जी मुलं पूर्णपणे अनाथ असायची त्यांना इतका त्रास द्यायचे का त्यांना शिक्षणापासून सुद्धा वंचित ठेवलं गेलं. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण ह्या मुलांना इथं आल्यानंतर जी पोरं 7वीला आहे, जी पोरं 8वीला आहे, 9वीला आहे, त्यांना मी विचारलं तर त्या पोरांना काहीला वाचता येईना, काहीला पाठ करण्याला मला प्रश्न पडला कारण बापरे आपल्याला शिवाजीनगर निरीक्षण गृहातून आपल्याकडे एवढी मुलं आली पण त्या पोरांना साधी बेची पाडी येत नाही, याला कारण काय. मुलांना मी विचारलं, मुलांना बाबांना काय भानगड तुम्हाला काही बेची पाडी येत नाही, तुम्हाला वाचता येत नाही. मग त्या मुलांनी प्रामाणिकपणे मला सांगितलं, म्हटलं सर आम्हाला फक्त आम्ही तिथं वर्षातून फक्त 4 ते 5 दिवस शाळेत गेलेलो आहे, नाहीतर त्यावेळेस आम्हाला शाळेत पाठवत नसायचे. मग कोण दिवसभर गवत काढ, कोण तिकडे भांडी धुऊ, कोण तिकडे चपात्या लाट, म्हणजे कोण तिकडं मग पटांगण साफ कर, त्या खोल्या बारदाण्याने ओल्या फडक्याने पुसून घे. म्हणजे एकंदरीत आता मी सांगतोय, फक्त मी त्या मुलांनी सांगितले पण मी सांगतोय पण जे भोगले ते भोगताना त्या पोरांनी यापेक्षा जास्त भोगलेलं आहे. कदाचित त्यांचे काही असे अन्याय आहेत. आता कालच एक मुलगा मला म्हणाला का सर आम्ही बोललो नाही, पण तिथल्या एका कर्मचाऱ्याने शिक्षक कर्मचाऱ्याने सुद्धा त्याचा लैंगिक छळ केलेला आहे. म्हणजे काय होते आता कुठेतरी समाजामध्ये त्या मुलाला धीर मिळाल्यामुळं या ठिकाणी मुलं आली त्यावेळेस मुलं अस्वस्थ होती, बेचैन झाली होती. आता काय झालं, समाजातली जी लोक येतात त्यांना म्हणजे काय न्याय मिळायला लागलाय, मुलांना आता दिसायला लागले का कुठेतरी आपल्या मागे कोणतरी उभं येईल, तर मुलं सुद्धा आता हळूहळू तोंड उघडायला लागले. आता कालपर्यंत मला सुद्धा सांगितलं नाही त्यांनी काही एका कर्मचाऱ्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केलं. झालं मी FIR वगैरे नोंदवलेली, पण तरी सुद्धा काल मला सर पोरांनी सांगितलं की सर आमच्या बाबतीत अजून काय का असे शिक्षकांनी केलेले. म्हणजे थोडक्यात ह्या मुलांचा आहे ना त्या ठिकाणी जो काही झालेला लैंगिक शोषण जो काही छळ झाला, म्हणजे ही गोष्ट मानवतेला म्हणजे एकदम कलंक फासणारी असून पूर्णस्पदे हे जे काही दोषी कर्मचारी आहेत त्या दोषी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई व्हावी म्हणून सुरुवातीला मी काय केलं, 14/10/2016 रोजी मी वरिष्ठ अधिकारी आहेत, जे बालकल्याण अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, अपंग कल्याण आयुक्त साहेब आहेत का जी माझ्याकडे 2 अपंग मुले आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय केलेला आहे. त्या मुलांना कारण नसताना त्यांना इतर वसतिगृहामध्ये फिरवलेले, घेणं देणं नसताना रुपये घेतले पुणे निरीक्षण गृहातून त्या मुलांना शिवाजी रुपीनगरच्या वृद्धाश्रमामध्ये ठेवले. मग मी त्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे का ही जी अपंग मुलं जी काही इकडे तिकडे फिरवली त्यांचं हेळसांड केलं गेलं. ह्या जे काही अधिकाऱ्यांनी या मुलांची अपंग मुलांची हेळसांड केली ही कोणत्या निकषानुसार केली हे पत्रामध्ये नमूद केले. आणि शिवाय त्या पत्रामध्ये मी असं नमूद केलं होतं की ही मुलं आता अपंग आहेत, ह्या मुलांची शारीरिक कंडिशन चांगली नाही आहे, ह्या मुलांना उपचाराची गरज आहे आणि ह्या मुलांचं एका मुलाचा त्याचा श्वास अचानक कधी केव्हाही बंद पडू शकतो, त्या मुलाचा 15 मिनिटात मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगून सुद्धा मी या बाबतीत गांभीर्याने पत्रव्यवहार करून सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेली 6 महिने झालं त्या अपंग मुलांच्या बाबतीत का पण मी विषय असा मांडला होता का त्या अपंग मुलाला पुण्यासारख्या एखाद्या बालगृहामध्ये अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून त्याचा श्वास बंद झाला तर असं दिसायला लागलं का समाजाने सुद्धा या लेकरांना वाळीत टाकले. नाहीतर आज मी तिला तसं पाहिलं गेलं तर या अन्यायग्रस्त मुलांना तसं पाहिलं तर आता या महिला मंडळ किती आहेत, तनिष्क महिला मंडळी, बाकीच्या महिला मंडळी, आज या महिला मंडळाने विचार करायला पाहिजे होता की ही बाल लेकरं म्हणजे आपल्या मुलांसारखी आहेत.
आज तसं पाहिलं गेलं तनिष्कावाल्या महिलांनी रस्त्यावर येऊन तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जाऊन पोलिसांकडे जाऊन न्याय मिळणे कामी यांनी आंदोलनं करायला पाहिजे होती, यांनी मागणी करायला पाहिजे होती, पण समाजामध्ये बाकी हे चित्र दिसलं नाही. एकंदरीत हे चित्र अतिशय इतकं वाईट आहे का अनाथ मुलांच्या बाबतीत जर असं घडत असेल तर जर उद्या भविष्यात वैयक्तिक कोणाच्याही बाबतीत जर असं घडलं तर समाजाची भूमिका असेल तर त्या माणसाला न्याय मिळणार नाही आणि अत्याचारी जो पीडित आहे तो शेवटपर्यंत अत्याचारितच राहील. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. कुकडीचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि श्रीगोंदा तहसील कार्यालयाला टाळं ठोकलं. तसेच आमदार राहुल जगताप यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं देखील दहन यावेळी करण्यात आलंय. यावेळी पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलंय. कुकडीचं पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन तहसील कार्यालयाला टाळे ठोकून आमदार राहुल जगताप यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. यामध्ये पोलिसांनी नगरसेवक सुनील वाळके आणि गोरख आळेकर यांच्यासह 13 जणांना ताब्यात घेतलंय. कुकडी जोड कालवा 132ला पाणी सोडण्याच्या मागणीवरून शेतकरी आंदोलकांनी तहसीलला टाळं ठोकलं. त्यावेळी त्यामध्ये काही कर्मचारी आणि नागरिक आतमध्येच कोंडले गेले. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून पोलिसांनी वाळके, गोरख आळेकर, विलास रसाळ, कैलास मखरे, गौतम खेतमाळीस आदींसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय. आंदोलन सुरू असताना तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्यानं थोडा वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 2 दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेल्या बालाजी इमुदे या कीर्तनकार कामगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली होती. दरम्यान शिक्रापूर पोलिसांच्या योग्य आणि त्वरित केलेल्या तपासानं 48 तासांमध्ये आरोपींना कर्नाटक राज्यामधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कार्यतत्परतेनं एक नवा विक्रम तयार केलाय. शिक्रापूर येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेल्या बालाजी सायबू इमुदे या कीर्तनकार कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. त्या घटनेतील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अत्यंत बारकाव्याने तपास करून 48 तासाच्या आतमध्ये कर्नाटक राज्यामधून अटक केली आहे आणि एक नवा विक्रम केलाय. दरम्यान या खुनाची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे PI रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि त्यांच्या टीमनं या खुनाचा तपास सुरू केला होता. शिक्रापूर येथील ST स्थानकाच्या मागील संजय ढमढेरे यांच्या खोलीमध्ये वास्तव्याला असलेले बालाजी इमुदे हे 10 मिनिटांमध्ये चाकण चौकामध्ये जाऊन येतो असं सांगून घरामधनं बाहेर पडले. त्यानंतर रात्री 2:30 वाजता ते जखमी अवस्थेमध्ये आढळून आले होते. त्यानंतर त्यांना उपचारांकरता पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. कर्नाटक राज्यातील औराद तालुक्यातील हंगरगा येथील मूळ असलेले बालाजी इमुदे सनसवाडी येथील रेनबी कंपनीमध्ये काम करत होते. या घटनेचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस हवालदार पोपट गायकवाड, विनायक नागरगोजे आदींनी आरोपी गुंडू गोपाळराव कळसे, प्रकाश गोपाळराव कळसे या दोघा भावांना आणि मयत व्यक्तीच्या सख्या मेहुण्यांना अटक करण्यासाठी त्यांचे मोबाईल लोकेशन चेक करून तसेच सख्या बहिणीच्या पतीच्या अंत्यसंस्कारास गैरहजर असलेल्या या दोघांवरती संशय पक्का करून तपास सुरू ठेवला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि हे दोघेही आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, शिक्रापूर पोलीस स्टेशन, दिनांक 11/5/2017 रोजी पहाटेच्या वेळेस आमच्या इथे एका कीर्तनकार बालाजी महाराज याचा जो मर्डर झाला होता, निर्गुण हत्या झाली होती, त्या तपासामध्ये अतिशय वेगाने चक्र माननीय पोलीस निरीक्षक श्री रमेश गलांडे साहेब आणि आमचे दौंड उपविभागाचे DYSP मोरे साहेब यांनी अतिशय वेगाने चक्र हलवल्याने सदर तपासामध्ये अतिशय गती प्राप्त झाली. त्याच्यामध्ये विशेष पथकं नेमणे, त्याचबरोबर
CDR ॲनालिसिस करणे, त्यानंतर संशयिताचं एक सर्कल बनवणे आणि त्या दिशेने तपास करणे, यासाठी तपासी अधिकारी म्हणून मला फार मोठी मदत यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे. सदर तपासामध्ये 2 पथके गेली होती. त्या पथकाने जे आम्ही दिशा ठरवल्या होत्या 3 ते 4 त्या दिशा सर्व व्हेरीफाय केल्या आणि मोठ्या प्रमाणात पुरावा प्राप्त झाल्याने सदर आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. या गुन्ह्यातील आरोपी हे फिर्यादीचे सख्खे भाऊ आहेत आणि गुन्हा करायचं कारण असं समोर आलेलं आहे की 11 वर्षापूर्वी कीर्तनकार बालाजी महाराज यांचे प्रेमसंबंध या फिर्यादीबरोबर झाल्याने, आरोपीच्या बहिणीबरोबर झाल्याने या दोघांनी पळून येऊन लग्न केले होते व शिक्रापूर येथे आपला संसार सुरू केला होता. याचा राग मनामध्ये होता. त्यामुळे हा राग मनात असल्याकारणाने आरोपींनी या रागाचा बदला घेण्यासाठी सदरचं कृत्य केलेलं निष्पन्न झालेलं आहे. या तपासामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोपट गायकवाड, नागरगोजे, देशमुख यांनी, अतिशय आंबेकर यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेतलं. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक श्री गलांडे साहेब यांनी अख्खं पोलीस स्टेशन ह्या तपासामध्ये पूर्णपणे लावलं होतं. वेळोवेळी या तपासामध्ये DYSP साहेबांची, मोरे साहेबांची नोकरी त्या भागामध्ये आली झाल्या कारणाने आयतच नेटवर्क आम्हाला तिथं प्राप्त झालं. स्थानिकांची फार मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्याच्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यामध्ये अतिशय गती ही प्राप्त झालेली आहे आणि आम्ही 48 तासाच्या आतमध्ये सदर आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना झेरबंद करून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी आता माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत. साधारण आरोपी कसे ट्रेस केले तुम्ही? आरोपी एक तर CDR ॲनालिसिस, तिथं जे घटनास्थळावर त्यांचं लोकेशन आम्हाला प्राप्त झालं. त्याचबरोबर संशयितांमध्ये आम्ही त्यांना हे केलं होतं, मार्क केलं होतं. त्यानुसार अंत्यविधीसाठी आरोपी हे आले नव्हते. की नॅचरल मुवमेंटमध्ये मेहुणे हे यायला पाहिजे, परंतु ते इथून फरार झाले होते. असं फार मोठ्या. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. मान्सून अंदमानमध्ये येऊन दाखल होत आहे. लवकरच तो देशातही दाखल होईल. अवकाळीनं मान्सूनपूर्व पावसानं राज्यातील बहुतेक भागामध्ये हजेरी लावली असली तरी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागाला त्यानं अजूनही हुलकावणी दिली आहे. पाऊस साऱ्या जगाचा तारणहार, साऱ्या विश्वाचा पिकवता धनी. कधी एवढा बरसतो की काळजामध्ये धस्स करून जातो, तर कधी असा गायब होतो की तोंडचं पाणीच पळवून लावतो. पण यावर्षी मात्र तो समाधानकारक बरसणार असल्याचे सूतोवाच हवामान खात्यानं दिलाय. मान्सून अंदमानामध्ये म्हणजे देशाच्या वेशीवर येऊन ठेपलाय. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागामध्ये अवकाळी स्वरूपात तो बरसतोय. पण आता काळ आणि वेळ दोन्हीही बदलले आहेत. कारण आता येणारा पाऊस हा अवकाळी नसून तो वळवाचा आहे. या वळवाच्या म्हणजे मान्सून पूर्व पावसाचे बळीराजाच्या आयुष्यामध्ये फार मोठं महत्त्व आहे. कसं ते ऐकूयात बळीराजाच्याच तोंडून. पण सध्या आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावांवर मात्र हा वळवाचा पाऊस रुसल्याचं चित्र दिसून येत आहे. आधीच्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. बहुतेक पाणी स्रोत आटले आहेत. मानवासह पाळीव प्राण्यांचे जीवनमानही धोक्यात आलाय. वळवाचा पाऊस कोसळला म्हणजे लगेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नसला तरी शेतीमध्ये पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. पण सध्या तरी हे चित्र अस्पष्टच आहे. लवकरच वळवाच्या धारा कोसळून धरणी माता चिंब भिजून निघण्याची अपेक्षा बळीराजा व्यक्त करतोय. पण प्रतिवर्षीप्रमाणे पावसाचं आगमन हे शेतकऱ्यांसाठी सुखदायक असतं, आनंददायक असतं. आणि पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद उत्सव, प्रेम उत्सव हा साजरा केला जातो. आणि पावसाचं आगमन शेतकऱ्याच्या जीवनातलं खऱ्या अर्थाने ते येणारं महाधन आहे. आणि त्या महाधनाची वाट शेतकरी हा आतुरतेने पाहत असतो. आणि सर्वप्रथम वळवाचा पाऊस हा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि वळवाचा पाऊस झाल्यानंतर शेतीची कामाला खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे सुरुवात होती. उदाहरणार्थ ढेकळं फोडली जातात, खताची वाहतूक केली जाते आणि त्यामुळं मशागतीला खऱ्या अर्थाने ह्या वळवाच्या पावसाने सुरुवात होती. आणि हा पाऊस चांगल्या प्रकारे झाल्यामुळं त्याच्यामधून शेतीमध्ये मुरावा होतो आणि तो मुरावा झाल्यानंतर ते पाणी विहिरीमध्ये उतरलं जातं आणि मग माणसाला नवीन पाणी प्यायला मिळतं. आणि त्याच्यामधून शेतीच्या पाण्याचं खऱ्या अर्थाने पिकांना जीवदान देण्यासाठी
योग्य प्रकारे शेतकरी नियोजन करू शकतो आणि म्हणून वळवाच्या पावसाची खऱ्या अर्थाने शेतकरी हा आतुरतेने अशी वाट पाहत असतो आणि सर्व शेतकऱ्यांचंच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये सर्वच माणसं पावसाचं स्वागत करण्यासाठी अतिशय तत्परतेने सावधशील असतात आणि येणाऱ्या पावसाकडे सर्वांचं लक्ष असतं. पाऊस हा सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव प्रेमोत्सव साजरा करण्याचं निसर्गाने एक तयार केलेलं अमूल्य असं हे योगदान आहे आणि या योगदानामध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्यासाठी आम्ही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. राहुरी बसस्थानकासमोरील जिजाऊ चौकामध्ये 15 मे रोजी सायंकाळी भरधाव वेगामधील येणाऱ्या आयशर टेम्पोनं मोटरसायकल स्वारास जबर धडक दिली आहे. त्यामुळे मोटरसायकल स्वार हा चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय. त्याचा मित्र देखील गंभीर जखमी झालाय. दरम्यान राहुरी पोलिसांनी आयशर टेम्पो ताब्यात घेतलाय. सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान राहुरी शहरातील जिजाऊ चौकामध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे मोटरसायकलीवरनं मित्रासमवेत घराकडे निघालेले येस बँकेचे शाखाधिकारी निलेश विद्याधर खारगडे हे बँकेचं कामकाज आटोपून दुचाकीवरनं जिजाऊ चौकामधनं चालले असताना नगरच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोची खारगडे यांना जोराची धडक बसून त्यात ते चिरडले गेले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. तर सहकारी मित्र हे बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यानं त्यांना नगरला हलवण्यात आल्याचं समजतंय. खारगडे हे 2 वर्षांपूर्वी येस बँकेमध्ये शाखा अधिकारी म्हणून रुजू झाले होते. तर 3 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. आई वडील आणि भाऊ बहीण असं त्यांचं कुटुंब आहे. ते सर्व बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी राहत आहेत. खारगडे हे काही दिवसांपूर्वी पत्नीसोबत राहुरीमध्ये राहत होते. खारगडे यांना अपघातामध्ये जोराची धडक देऊन चिरडण्यात आलेला आयशर टेम्पो हा राहुरीमधील असल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतंय. प्रकरणी अद्याप राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली नाहीये. आयशर टेम्पो राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. दरम्यान पुढील कारवाई राहुरीचे पोलीस करतायत. दरम्यान जिजाऊ चौकामध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येनं एका तरुणाचा बळीदानाचा प्रकार घडलाय. या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये असलेले सिग्नल चालू असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती. आजवर येथे अनेकदा छोटे मोठे अपघात झालेत. मात्र या झालेल्या अपघातांमुळे नागरिकांनी खंत व्यक्त करत पुन्हा या ठिकाणी सिग्नल सुरू असणं किंवा उड्डाणपूल होणं किती गरजेचं आहे हे सिद्ध झालंय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. स्वर्गातून उमललं एक सुंदर फुल उमललं आमच्या वेलीवर. क्षणात सारं काही बदललं. आनंदमय वातावरण झालं आणि सहजच बहरत गेलं सारं. त्याच्या आवाजाचं कौतुकच न्यारं. आता नामकरण होत आहे या फुलाचं. म्हणूनच साजरा करायचा आहे तो क्षण अपर्णाताईंच्या वाणीने आणि तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादाने. शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा येथे एक आनंदाचा क्षण शेटे कुटुंबियांच्या जीवनात येतोय. तो म्हणजे सौ रत्ना व श्री प्रवीण सुरेश शेटे यांच्या मुलीचा नामकरण सोहळा. तसेच या सोहळ्यानिमित्त समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नांदावी, संसारातील हेवे दावे विसरून सुखाचा जीवन मार्ग दाखविणाऱ्या रणरागिणी, अनेक विधवा, अनाथ, संसारिक मुला मुलींची आई ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं व्याख्यान. विषय आहे आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो. तरी या नामकरण सोहळ्यास आणि अपर्णाताईंच्या व्याख्यानास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. निमंत्रक श्री सुरेश दगडू शेटे, प्रगतशील शेतकरी. स्थळ आहे श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेडचा तासगावमध्ये एल्गार सुरू झालाय. अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तासगाव तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला. दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीनं तासगावमध्ये एल्गार पुकारण्यात आलाय. तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तासगाव तहसीलदार कार्यालयावरती भव्य मोर्चा काढलाय. तसेच जर दारूबंदी झाली नाही तर राज्यभर आंदोलन करणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितले. महापालिकेमध्ये रस्ते हस्तांतरणाचा डाव केला तर महापौरांना काळं फासणार असा इशारा देखील यावेळी तृप्ती देसाई यांनी दिलाय. त्या संदर्भात तुम्ही काय हालचाली करता? महानगरपालिकेमध्ये जे हस्तांतरण करण्याचे राज्य महामार्ग हा जो डाव सरकार करतोय त्याला आम्ही विरोध केलेला आहे. आणि अशी कुठलीही महानगरपालिका जर हस्तांतरण करत असेल तर त्या नगराध्यक्षाला दारूची बाटली देऊन त्याला काळं फासण्याचं काम जे आहे ते भूमाता ब्रिगेड करतं. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे आहे ते इलेक्शनमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहोत. विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी पाणी पाजलं, परंतु सर्वसामान्य जनतेला दारू पाजण्यासाठी आता मात्र सरकार पुढाकार घेत आहे आणि महामार्ग हस्तांतरण करून दारूची दुकानं चालू होत आहेत. हा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे आणि मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या हस्तांतरणाला विरोध करावा. सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिलेत ती सगळी दारूची दुकानं बंद करून रस्ते जर हस्तांतरण केले तर आम्हाला त्याबद्दल काहीच अडचण नाही. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. नाशिक विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मंगेश बाचकर याचा राहुरी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदराव बाचकर आणि भारतीय रिपब्लिकन पार्टीचे किसन पारधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. यावेळी मंगेश बाचकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. ग्रामीण भागातील तरुण मंगेश बाचकर यांची नाशिक विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल राहुरी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदराव बाचकर आणि भारतीय रिपब्लिकन पार्टीचे किसन पारधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. यावेळी सत्काराला उत्तर देताना मंगेश बाचकर म्हणाले की ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेची भीती न बाळगता चांगला अभ्यास करून यश संपादन करावं. इथे कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी होत नाही. त्या मुलांनी स्वतः अभ्यास करून मेहनत घेऊन यशस्वी व्हावं. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलगा ज्यांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालंय, 9वीमध्ये गणित आणि इंग्लिश विषयामध्ये नापास झालेला, 10वीमध्ये इंग्लिशमध्ये 35 मार्क मिळून पास झालेला माझ्यासारखा मुलगा अधिकारी बनायच्या प्रबळ इच्छेच्या जोरावरती अभ्यास करून या पदावरती पोहोचू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षेबाबत कुठलाही न्यूनगंड न बाळगता अभ्यास करावा. यश नक्कीच मिळेल. यावेळी मुंबई पोलीसमध्ये भरती झालेल्या आदिनाथ आघाव यांचाही सत्कार भ्रष्टाचार निर्मूलनाचे दादासाहेब पवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी केलाय. यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष शरदराव बाचकर, तालुकाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, बाजार समितीचे संचालक युवराज गाडे, भ्रष्टाचार निर्मूलनाचे दादासाहेब पवार, रासपचे शहराध्यक्ष भारत मतकर, अशोक खोडगर, प्रवीण खेमनर, प्रमोद आघाव, दीपक बाचकर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष शरदराव बाचकर तसेच इतर पदाधिकारी यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि PSI बाबत मी विद्यार्थ्यांना 2 गोष्टी सांगू शकतो. मी जांभली बाबत इथला मी एकदम अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा. माझं शिक्षण वंजारवाडी नवीन गावटा इथे झाले. इथं मी 4थीपर्यंत शिक्षण घेतले आणि असं TV बघायचो किंवा ऑफिसर व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे ही जिद्द. परंतु घरची परिस्थिती हलक्याची असल्यामुळं शिक्षण अर्धवट कसं तरी 12वीपर्यंत शिक्षण होऊन गेलं माझं. नंतर काय करायचं विचार केला, ऑफिसर बनायचं, पण घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळं मग मी MPSCला सुरुवात केली. त्यात माझं पोलीस डिपार्टमेंटला सिलेक्शन झालं. मग मी पोलीस शिपाई म्हणून नवी मुंबई इथं सिलेक्ट झालो. तो मनाची इच्छा होती ती सतत टोकायची की बाबा PSI व्हायचं. नंतर मी 2014ला मी PSI एक्झाम द्यायला सुरुवात केली आणि आज ह्यावेळी 2016ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रात 500 नंबरवर आलो 800 मुलांमध्ये. मला एवढं सांगू इच्छितो की मी 9वीपर्यंत मी इंग्लिश गणितात हमेशा फेल व्हायचो. त्याच्यामुळं जनतेला एवढं सांगणे विद्यार्थ्यांना की घाबरून जायचं नाही की MPSC म्हणजे खूप काय मोठे खूप अभ्यास करावा लागतो अशातला काही भाग नाही. किंवा
वशिला चालतो वगैरे तसं काहीही नाही. मी 9वीला इंग्लिश गणितामध्ये नापास होणारा विद्यार्थी आहे. 10वीला मला इंग्लिशला 35 मार्क पडले. त्याच्यानंतर मी हे अभ्यास केल्यानंतर मी 70% मला 11वीला पडले आणि 12वीला मला 82% पडले. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. खेड तालुक्यातील चाकण आंबेठाण रोडवरील साईबाबा पॅराडाईज सोसायटीमधील दुर्वेश कारवाल या 3 वर्षाच्या चिमुकल्याचा इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. खेड तालुक्यातील चाकण आंबेठाण रोडवरील साईबाबा पॅराडाईज सोसायटीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून 3 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दुर्वेश ज्ञानेश्वर कारवाल असं या चिमुकल्याचं नाव आहे. घरामध्ये खेळत असताना खिडकीमधनं तोल जाऊन तो खाली पडला. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळं त्याचा मृत्यू झालाय. चाकण पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. स्वर्गातून उमलले एक सुंदर फुल उमललं आमच्या वेलीवर. क्षणात सारं काही बदललं. आनंदमय वातावरण झालं आणि सहजच बहरत गेलं सारं. त्याच्या आवाजाचं कौतुकच न्यारं. आता नामकरण होत आहे या फुलाचं. म्हणूनच साजरा करायचाय तो क्षण अपर्णाताईंच्या वाणीने आणि तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादाने. शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा येथे एक आनंदाचा क्षण शेटे कुटुंबियांच्या जीवनात येतोय. तो म्हणजे सौ रत्ना व श्री प्रवीण सुरेश शेटे यांच्या मुलीचा नामकरण सोहळा. तसेच या सोहळ्यानिमित्त समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नांदावी, संसारातील हेवे दावे विसरून सुखाचा जीवन मार्ग दाखविणाऱ्या रणरागिणी, अनेक विधवा, अनाथ, संसारिक मुला मुलींची आई ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं व्याख्यान. विषय आहे आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो. तरी या नामकरण सोहळ्यास आणि अपर्णाताईंच्या व्याख्यानास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. निमंत्रक श्री सुरेश दगडू शेटे, प्रगतशील शेतकरी. स्थळ आहे श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आपल्याच नात्यातील मुलीला पळवून नेऊन तिच्यावरती बलात्कार केल्याची घटना शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी या गावामध्ये घडली आहे. या घटनेतील युवतीच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम जाधव याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निमगाव म्हाळुंगी येथील युवतीस त्यांच्याच नात्यातील एका मुलानं तुझ्या आईनं शिक्रापूर येथे तुला बोलवलंय असं सांगत युवती आईकडे जात असताना त्या युवतीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावरती बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या संदर्भामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एका युवकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवती ही 11 मे रोजी निमगाव म्हाळुंगी येथील तिच्या घरी होती. तर तिची आई काही कामानिमित्त शिक्रापूर येथे गेलेली असताना शुभम विलास जाधव हा युवक तिथे आला आणि त्यानं पीडित युवतीस तुला तुझ्या आईनं शिक्रापूर येथे बोलवलं आहे असं सांगितलं. त्यामुळे सदर युवती ही निमगाव म्हाळुंगी येथून शिक्रापूर येथे जात असताना मध्येच शुभम हा तिला भेटला आणि तुला तुझ्या आईकडे शिक्रापूरला सोडतो असं त्यानं सांगितलं. त्यामुळे शुभमच्या 4 चाकी गाडीमधनं बसून ती युवती शिक्रापूरला निघाली असताना शुभमनं अचानक गाडी नगरच्या दिशेनं वळवली. त्यावेळी पीडित युवतीनं आरडाओरडा केला असता त्यानं गाडीच्या काचा आणि दरवाजे लॉक केले आणि त्या युवतीस श्रीरामपूर येथे नेले. तिथे एका खोलीमध्ये युवतीस नेऊन तिच्यावरती जबरदस्तीने बलात्कार केलाय. तर त्यानंतर 12 मे रोजी पीडित युवतीस खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं
आणि त्यानंतर 13 मे रोजी देखील दुपारच्या वेळी पुन्हा त्यानं त्या युवतीवर बलात्कार केलाय। त्यानंतर शुभमचे आई वडील आले आणि त्यांनी या युवतीस खोलीमधनं बाहेर काढलं। त्यानंतर शुभम यानं पुन्हा पीडित युवतीस निमगाव म्हाळुंगी येथे घरी आणून सोडलाय। त्यानंतर पीडित युवतीनं घडलेला प्रकार हा आई वडिलांना सांगितला आणि पीडित युवतीचे आई वडील यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल केलाय। दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी शुभम विलास जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भक्त हे करीत आहेत। पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण। निमगाव म्हाळुंगे येथील पीडित मुलगी वय वर्ष 19 हिला तिचे ओळखीचा आरोपी शुभम विलास जाधव राहणार शिरूर मुळगाव खंडाळा श्रीरामपूर तालुका नगर याने कासारी फाटा येथे बोलवून तुझ्या आईकडे तुला घेऊन जातो असे म्हणाला व त्याची विस्टा गाडीमध्ये बसवून ती गाडी शिक्रापूरकडे बाजूकडे न नेता डायरेक्ट श्रीरामपूर खंडाळा येथे त्याच्या गावी नेली। त्याच्या घरी नेऊन त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला। त्याबाबत ती पीडित मुलगी हिने स्वतः येऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। त्या प्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्ट्री नोंद केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सध्या मी करीत आहे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करत आहे। PI मार्गदर्शक PI गलांडे यांच्या मार्गदर्शनासाठी हा तपास चालू आहे। अरुण कुमार मोटे सह सुनील पिंगळे, C24 तास, शिरूर। घोडेगावचं वैभव असलेल्या चावडी पार जिथं ज्येष्ठ नागरिक एकत्र बसून गावाची चर्चा, गावाचा विकास यावर गप्पा मारायची आणि स्वतःचा विरंगुळा करून घ्यायची, तो चावडी पार आज दारुड्यांचा अड्डा बनलाय आणि या बेवड्यांचा येथील व्यापारी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे येथील बेवड्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता करण्यात येते आहे। आंबेगाव तालुक्यातील शासकीय राजधानी असलेल्या आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडेगाव मुख्य बाजारपेठेमध्ये चावडीच्या पारावरती बेवडे दारू पिऊन झोपतायत आणि बाटल्या तिथेच फेकून देत आहेत। त्यामुळे येथील नागरिक, व्यापारी वर्ग आणि जवळच भाजी मंडई असल्यामुळे भाजी आणायला आलेल्या महिलांना या बेवड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। यापूर्वी चावडीच्या पारावरती ज्येष्ठ नागरिक एकत्र बसायचे, गावाची चर्चा आणि गावाचा विकास अशा गोष्टी आणि समस्या मांडायचे, परंतु याच्या उलट चित्र आज आपल्याला पाहायला मिळत आहे। घोडेगाव येथील बाजारपेठेमध्ये चावडीच्या पारावरती गेल्या काही दिवसांपासून बेवड्यांचा अड्डा बनलाय। चांगली माणसं या सार्वजनिक पारावरती विश्रांतीसाठी बसतात, परंतु येथे बेवडे आता धिंगाणा घालतायत। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे बेवडे इथे दारू पिऊन धुमाकूळ घालतायत। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। या चावडी पाराजवळच घोडेगाव ग्रामपंचायतीचे वाचनालय आहे, भाजी मंडई आणि मुख्य बाजारपेठ असल्यामुळे इथे सतत नागरिकांची गर्दी असते। अशा कारणांमुळे याचा वाईट परिणाम येथील व्यावसायिकांवर देखील होतोय। घोडेगाव येथील चावडीच्या पारावर आणि इतरत्र परिसरामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतायत, त्यामुळे लहान मुलांच्या पायामध्ये काचा घुसून त्यांना इजाही होऊ शकते। घोडेगाव येथील चावडीच्या पारावरती घडणारा हा प्रकार येथील राजकारणी लोकांना दिसत नाहीये का, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केलाय। मी शाईला विलास काळे, 20 वर्ष झाले मी तर भाजीचा धंदा करते, पण आता हे रोडचे दारू बंद झाल्यापासून जवळजवळ सकाळी 7-10 वाजेपर्यंत एवढे बेवडे असतात तिथं, सारख्या बाटल्या बिटल्या कितीतरी ते पडलेले सारखंच चालूच त्यांचं 10 वाजेपर्यंत, 10च्या संध्याकाळी 4 ते 6-7 वाजेपर्यंत त्यांचा एवढा त्रास आहे का बासरेबाजी। मग तुमची काय मागणी यावर? हे इकडून तरी बंद व्हायला पाहिजे ना, काय कामाचं हे जर रिकामं दुखणं यांचं। तुम्हाला काय त्रास आहे? पेत्यात विनाकारण हे चुचल ते चुचल सारखी त्यांची वटवट चालू, तिथं काय नीट राहतात, त्यांच्यात भांडण सारखं चालूच। हा घोडेगावचा चावडी चौका इथला पार आहे। ही सार्वजनिक जागा आहे
इथे चांगले लोक येऊन आराम करतात, पण काही दिवसापासून येथे दारुडे लोक येतात आणि भर दुपारचं किंवा दिवसा इथे दारू पितात, भांडणं करतात, शिव्यागाळ करतात. त्यामुळे सर्व लोकांना त्रास होत आहे, आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तेव्हा आम्ही सर्व ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनला विनंती करतो की त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि हे दारू पिणं बंद करावं. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. कांदा हे पीक शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवणारं पीक आहे, मात्र तरी देखील कांदा हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय बनलाय. कांद्यानं दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत उलतापालत केली आहे. छातीवरती दगड ठेवून शेतकरी कांद्याचं उत्पादन घेत आहेत, मात्र आता कांदा चोरीच्या नव्या संकटाची त्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे आता शेती करायची तरी कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. कांदा हा ग्रामीण भागाबरोबरच शहरी मंडळींच्याही जिव्हाळ्याचा विषय. कांद्यानं माजी पंतप्रधान वाजपेयीपासून नरेंद्र मोदी या दिग्गजांपासून ते पंचायत स्तरावरती राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या अनेकांना झटका दिलाय. दर वाढले की विविध वृत्तवाहिनीवरती हे वृत्त प्रसारित होतं, तर शहरी भागातील गृहिणींना आता संसार कसा करायचा असे प्रश्न निर्माण होतात. तर शेतकरी राजा मात्र किराणा, खते, बी बियाणं, उधार, उसनवार, थोरलीची लग्नतिथी, पोराचं शिक्षण, पीक कर्जाचे हप्ते या सर्वांचा हिशोब कांद्यावर ठेवून रात्री अपरात्री शेतामध्ये राबणारा बळीराजा कांदा बाजारामध्ये घेऊन आला की परतीच्या प्रवासासाठी कुणी तिकिटापुरते पैसे दिले तर बरं होईल अशा चक्रव्यूहामध्ये अडकून पडत नशिबाला दोष देत ओक्साबोक्ष रडतो तो शेतकरी. कांदा उत्पादकांच्या या अवस्थेचं भांडवल करून स्वतःची दुकानदारी सुरू केली, तर काही स्वप्न विकून नेते झाले, तर काही थेट मंत्री सुद्धा झाले. मात्र कांदा उत्पादक बळीराजा अजून तिथेच आहे, शेताच्या बांधावरती आकाशाकडे टक लावून नशिबाला दोष देत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा ओढ नेहमी कांद्याकडेच असतो. कांदा मातीमोल भावामध्ये जात असल्यामुळं गेल्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामधनं सत्ताधारी मंडळींच्या पतनाचे काम कांद्यानं केलंय, हे नाकारता येणार नाही. या कांद्याच्या तडाख्यामधनं आमदार पुत्र असो की भावनिक लाट सगळेच पालापाचोळा झालेत. ही कांद्याची ताकद आहे. कांदा गरिबीच्या भाकरीवर असला तर त्यांची भूक भागते आणि श्रीमंताच्या ताटामध्ये असेल तर त्यांच्या जिभेची हौस भागते. वर्षाच्या वर्षामधनं कधीतरी एखाद्या वेळेला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून देणारं हे पीक, पण बहुतांशी वेळेला उत्पादन खर्चही निघत नसतानाही छातीवरती दगड ठेवून कांदा करीत लागवड करणारा मोठा वर्ग आहे. याच कांद्याच्या जीवावरती किती शेतकऱ्यांनी बंगले बांधले हा संशोधनाचा विषय होईल. शेतकरी अजूनही मातीमध्ये वेड्या भरोशावरती जुगार खेळतायत आणि लूट करणारा येऊन लूट करून जातोय. ही सत्य परिस्थिती आहे. कांद्याच्या नावावरती दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत उलथाफरत होऊ शकते, हे मात्र नक्की. कांदा बहुतांशी वेळेला उत्पादक शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारं पीक ठरलंय, मात्र तरी देखील कांदा हा ग्रामीण भागाबरोबर शहरातही जिव्हाळ्याचाच विषय ठरतोय. यासाठी शेतकऱ्याला प्राधान्य देत कांद्याला हमीभाव देणं आता काळाची गरज आहे. नाहीतर सर्वसामान्यांसह शेतकरीही कांद्याला परखा होईल. सध्या कोणत्याही शेतीमालाला बाजारभाव नाहीये. हमीभाव नसल्यामुळं आधीच तर बळीराजा अनेक आर्थिक संकटामध्ये सापडलाय आणि आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं लेणं विदर्भाबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये येऊन पोहोचलंय. नुकतेच सधन असलेल्या आंबेगाव तालुक्यामध्ये 2 महिन्यांमध्ये 4 आत्महत्या झाल्यात. त्यात आता कांद्या चोरीच्या नव्या संकटाची भर पडली आहे. त्यामुळे शेती करायची तरी कशी असा निराशाजनक सवाल या भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. तर यासाठी कर्जमाफी बरोबर शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जर भविष्यात शेतकरी आत्महत्या थांबली नाही तर उपाशी राहण्याची वेळ जगावर येणार आहे. आता समजा की गेल्या वर्षी आमचे कांद्याला जवळजवळ 62-70 हजार रुपये खर्च झाला आणि कांद्याचे 40,000 रुपये झाले. आता कांद्याला बाजार सर्वसाधारण कांद्याला बाजार 40 रुपये 30 रुपयापासून 40 रुपयापर्यंत बाजार आहे.
तर आता हे कांद्याचं करायचं काय, आता सध्या 70-80 हजार रुपये खर्च झाला आहे. हा खर्च भागणार नाही. पावसाचं असं वातावरण, पावसाच्या याच्यावर पाण्याचं एवढं शॉर्टेज, त्याच्यामध्ये आम्ही परिकष्ट करून एवढा कांदा पिकवला, पण आज त्याची मातीमोल किंमत आहे. तर आम्हाला अशी आशा आहे की बाबा समजा आता कांदा वखारीत ठेवला तर पुढं मागे बाजार वाढेल आणि आमचं कसं काय ना पण 4 पैसे होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. या अपेक्षेने आम्ही कांदा भरतो की उद्या वखारीत ठेवला जर नाही कांद्याचे बाजार वाढले तर त्याची कवडीमोल किंमत होईल आणि आम्हाला शेवटी याच्या म्हणजे काय करावा याचा मोठा प्रश्न पडला आहे की बाबा आता उद्या जे झालेलं कर्ज कशाच्या जीवावर फेडणार आम्ही. साधारण किती एकर कांदा लावला होता? आम्ही 2 एकर कांदा लावला. 2 एकरमध्ये सर्वसाधारण आता 80-85 हजार रुपये खर्च झाला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आता सर्वसाधारण 400-450 पिशवी कांदा निघाला की सर्वसाधारण आम्हाला जास्त नाही पण कमीत किमान 120-130 रुपये बाजार मिळाला तर कसंही आम्हाला 50-60-70 हजार रुपये खर्च होता जाता शिल्लक राहतील. कारण की वखारीचा खर्च का अन्य वखारीत ट्रॅक्टरचा खर्च, बाकीचा इतर खर्च, मजुरी हे सगळं भागणं म्हणजे अशक्य होतं आजच्या बाजारभावाच्या याच्याप्रमाणे. त्याच्यामुळं की आम्हाला अशी अपेक्षा आहे की बाबा सरकारकडून काही आम्हाला जर समजा उद्या बाजार वाढले तर त्याच्यातून आम्हाला 4 पैसे मिळून आम्हाला फायदा होईल या अपेक्षेने आम्ही आज वखारीत कांदा टाकतोय. उद्या काय होईल याची आम्हाला आता परमेश्वराच्यावर अवलंबून आहे. आमच्या ह्याच्यात काय आता मी खूप अभिमानानं सगळीकडे सांगत होतो की विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करतो, पण माझ्या तालुक्यातला, माझ्या परिसरातला, अगदी आदिवासी भागातला शेतकरी सुद्धा ज्या भीमाशंकरला 3000 मिलीमीटर पाऊस पडतो, दरवर्षी ज्या शेतकऱ्यांची शेती वाहून जाते, तो शेतकरी कोणाच्या दारात मदत मागायला पण येत नाही आणि आत्महत्या पण करत नाही, हे मी महाराष्ट्रभर अभिमानानं त्या ठिकाणी सांगत होतो. आज गेल्या काही दिवसामध्ये मला आठवतंय की या आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 15 दिवसामध्ये 3 शेतकऱ्यांनी कर्जाच्या मुळे आत्महत्या केलेल्या आहेत. नवीन वखार केली, वखारीला 1,44,000 रुपये खर्च केले, 1,44,000 रुपये खर्च केले, परंतु आम्हाला 7-8 महिने कांदा ठेवून सुद्धा आम्हाला 15 ते 20,000 रुपये लॉस झाला. 20,000 रुपये लॉस झाला. त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा आता आमचं असं म्हणणं होतं की कांदा विकायचा, परंतु बाजारभाव नसल्यामुळं कांदा वखारी ठेवल्याशिवाय पर्यायच नाही काही, म्हणून आम्ही आता कांदा वखारीमध्ये ठेवतोय. जर आता 100 ते 125 रुपये बाजार असता तर आम्ही वखारीमध्ये ठेवता त्याची लगेच विक्री केली असती, परंतु गव्हर्नमेंटने किमान आम्हाला हमी भाव द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे, जास्त अपेक्षा नाही. हमी भाव कमीत कमी 120 रुपये जर दिला तर शेतकऱ्यांचं सोनं होईल आणि या शेतकऱ्याला कधीही मतदार वंचित करणार नाही मतदारापासून. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. कोपरगाव मधील मुशरतपूर मध्ये उघड्या कूपनलिकेमध्ये पडलेल्या 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. शिक्रापूर येथील बालाजी इमुदे या कीर्तनकार कामगाराच्या खुनातील आरोपी 48 तासामध्ये शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात. दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेडच्या तासगावमध्ये एल्गार. आणि शिरूरमधील निमगाव म्हाळुंगीमध्ये घडली बलात्काराची घटना, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमानात बिनधास्त.